चला तर फ्रेंड, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अंड्याची अशी रेसिपी की जे तुम्ही कधी बघितली नसेल. आज आपण काही नव्या पद्धतीने अंड्याची रेसिपी कशी करायची ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं मी 2 बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत आणि 1 खिसणी घेतलेली आहे. तर बॉईल केलेले अंडे आपण असे खिसून घ्यायचे बारीक बारीक करून. तुम्ही बघू शकता, मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे मी कशा प्रकारे खिसून घेत आहे. तर 2 बॉईल अंडे घेऊन ते असे बारीक खिसून घ्यायचे आहेत. ते जाडसर भाग राहिलेला तो पण आज बारीक खिसून घ्यायचा आहे. तर दोन्ही अंडे इथं खिसून घ्यायचे आहेत. तर इथं माझ्याकडे हे खिसणी आहे. तर बघा, अशा प्रकारे ते अंडे खिसून घ्यायचे आहेत आपल्याला. किती बारीक याच्यापेक्षा जर तुमच्याकडे बारीक खिसणी असेल तर ते पण चालते. माझ्याकडे बारीक नाही, त्यामुळे मी जाडीचा वापर केलेला आहे. तर 2 बॉईल अंडे घेतलेले होते आपण. तर 2 बॉईल अंड्यासाठी आपण इथं 2 कांदे घेणार आहोत. तर 2 कांदे असे बारीक असे चिरून घ्यायचे. जेव्हा जितके अंडे घेसाल तितकेच तुम्ही कांदे घ्या. मी इथं 2 अंडे घेतले तर मी इथं 2 कांदे घेणार आहे. जर तुम्ही 3 अंडे घेतले तर तुम्ही 3 कांदे घेऊ शकता. तर अशा प्रकारे कांदे पण असे बारीक कापून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही व्हिडिओत बघू शकता. जास्त बारीक पण नाही, थोडे जाडसर पण कापून घ्यायचे. तर बघा, कांदे कापून झालेले आहेत. तर बघा, मी इथे 10-12 अशा वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. 2 कांदे कापून घेतलेले आहेत. थोडा कोथिंबीर पण चिरून घेतलेला आहे. तर थोडे ओलसर वाटाणे घेतलेले आहे, जे की तुम्ही बघू शकता. जास्त पण नाही, अशा 10-12 घ्यायच्या. तर आता एका कढईत तेल टाकायचं. गरम होईपर्यंत तेल असं चांगलं तापू द्यायचं कडकड. नंतर त्यामध्ये कडकड झाल्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा असा पूर्ण फ्राय होऊ द्यायचा, लालसर होईपर्यंत फ्राय करत राहायचं. जेपर्यंत तो पूर्ण होऊन येईल तोपर्यंत. कांदा व्हायला थोडा वेळच लागतो. तर इथं आपला कांदा थोडा भाजतो. तर आपण इथं फिरून घेऊन चांगला. तुम्ही बघू शकता इथं लालसर आपला कांदा असा चांगला झालेला आहे. तर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून अद्रक आणि लसूणचा पेस्ट ॲड करायचा. 1 टेबलस्पून अद्रक आणि लसूणचा पेस्ट तयार केलेला होता आपण, तो यामध्ये टाकायचा आणि तो पण चांगला असा लालसर होईपर्यंत असा तेलामध्ये फ्राय करायचा. शकता आता यामध्ये 1 टेबलस्पून जिरं ॲड करायचं, जे की हातानं असं क्रश करून घ्यायचं. तर जिरं पण यामध्ये चांगलं होऊ द्यायचं, तडतड वाजेपर्यंत. आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालायची. आता यामध्ये 1 टेबलस्पून हळद घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये थोडा कोथिंबीर घालायचा, जे की बारीक करून असं यामध्ये टाकायचं. तर बघा, आता आपण यामध्ये थोडं मीठ पण टाकायचं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं त्या हिशोबाने मीठ ॲड करू शकता. आता आपण सर्व फिरून व्यवस्थित सगळीकडे हळद वगैरे लागले पाहिजे.
सगळं मिश्रण असं व्यवस्थित फिरवून आणि व्यवस्थित आता यामध्ये आपण जे वाटाणे टाकलेले होते ते ॲड करायचे. ते पण खूप छान असं होऊ द्यायचे. फिरवून घ्यायचे. वाटाणे ते कोवडे असल्यामुळे ते अशा पाण्यामध्ये तळायला लागते. त्यामुळे गॅसची फ्लो थोडी कमी करायची. तर आता आपण यामध्ये किसलेले अंडे ॲड करायचे. ते सर्व मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं. सगळीकडे सर्व मिश्रण व्यवस्थित लागलं पाहिजे असं. तर हे सगळं असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं. मीडियम आचेवर करायचं. ते चांगलं लालसर होईपर्यंत असं फिरवून घ्यायचं. तर बघा कसं तेल सोडत आहे. तर असं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. मी यामध्ये चाट मसाला पण वापरते. मेथी मसाले वापरलेले नाही, कारण की मला मसाले आवडत नाही. त्यामुळे मसाले ॲड करणार नाही. तर बघू शकता किती छान रेसिपी तयार झालेली आहे. ती सोप्या पद्धतीने अंड्याची ही छान रेसिपी तुम्ही तयार करू शकता. तर बघा आता हे एका परातमध्ये काढून घ्यायचं सर्व. तर कशी वाटली आजची रेसिपी? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा किती सोप्या पद्धतीने अंड्याची अशी टेस्टी रेसिपी आपण तयार केलेली आहे.